ठिकाण बीड, वार बुधवार, दिनांक 5 फेब्रुवारी 2025. सभा भाजपची पण हवा बजरंग बाप्पाची. नेमकं झालं काय, जाणून घेऊया सविस्तर माहिती. दिनांक 5 फेब्रुवारी रोजी देवेंद्र फडणवीस यांची बीडमध्ये सभा होती. सभा असल्या कारणाने बीडमधील सर्वपक्षीय आमदार खासदार तेथे उपस्थित होते. त्यामध्ये बीडचे खासदार बजरंग बाप्पा सोनवणे, बीडचे आमदार संदीप भैया क्षीरसागर, जालन्याचे पालकमंत्री पंकजाताई मुंडे, माजलगावचे आमदार प्रकाशदादा सोळंके व आष्टीचे आमदार सुरेश दसांना हे देखील तेथे उपस्थित होते. पण जेव्हा पंकजाताई आलेल्या सर्व आमदार खासदार व मंत्री महोदय यांचे स्वागतासाठी नाव घेत होत्या, त्यावेळेस देवेंद्र फडणवीस, सुरेश अण्णा धस, संदीप भैया क्षीरसागर यांचं देखील नाव घेतलं. पण तेव्हा पब्लिकमध्ये शांतता होती. पण त्यांनी जेव्हा बजरंग बाप्पा सोनवणे यांचं नाव घेतलं, त्यावेळेस पब्लिक खूप जोराने शिट्ट्या आणि टाळ्या वाजवून जोरजोराने ओरडत होती. हे बघून खरंच मुख्यमंत्र्यांना देखील आश्चर्य वाटलं असेल, कारण सभा भाजपची होती आणि त्यामध्ये हवा शरद पवार गटाचे खासदार बजरंग बाप्पा यांची होती. तर मित्रांनो, तुम्हाला माहीतच असेल की लोकसभेच्या निवडणुकीच्या वेळेस पूर्ण राज्याचं लक्ष हे फक्त बीड लोकसभेवरच होतं. त्याचं कारण म्हणजे आदरणीय मनोजदादा जरांगे पाटील आणि मराठा वर्सेस ओबीसी वाद. कारण की लोकसभेच्या वेळेस पंकजाताई यांच्याकडून नकळत मराठा समाजाच्या भावना दुखावल्या गेल्या होत्या आणि त्यातच बजरंग बाप्पा सोनवणे यांचा मनोज जरांगे पाटील यांना पूर्ण सपोर्ट होता. त्यामुळे बीडमधील मराठ्यांनी बजरंग बाप्पा सोनवणे यांना निवडून आणण्यासाठी रात्रंदिवस मेहनत घेतली आणि 20 वर्षाची घराणेशाही नष्ट करून टाकली. तर याचं पूर्ण क्रेडिट जरांगे पाटील यांना जात आहे. हे स्वतः बजरंग बाप्पा सोनवणे यांनी मान्य केलेलं आहे. ते कित्येकच वेळा देखील म्हणलेले आहेत की मी फक्त जरांगे पाटील यांच्यामुळे निवडून आलेलो आहे. तर हेच कारण आहे की जेव्हा पंकजाताई यांनी बजरंग बाप्पा यांचं नाव घेतलं, तेव्हा पब्लिक जोरजोराने ओरडायला लागली. कारण बीड म्हणजे जरांगे पाटील यांचा बालेकिल्ला आणि बजरंग बाप्पा म्हणजे जरांगे पाटील यांचे हक्काचे खासदार. आणि आणखी एक कारण म्हणजे बीडमधील मराठ्यांची कट्टरता. बीडमध्ये मराठी जेवढे कट्टर आहेत, तेवढेच ओबीसी देखील त्यांच्या नेत्यांचे कट्टर आहेत. आणि येणाऱ्या निवडणुकीत भाजपला बीडमध्ये सत्ता स्थापन करणं देखील अवघड जाणार आहे, हे पण तेवढं सत्य आहे. जरी राज्यामध्ये भाजपचं सरकार असलं तरी बीडमध्ये जरांगे पाटीलांचा खासदार म्हणून बजरंग बाप्पा यांनाच ओळखलं जातं. तर मित्रांनो, तुम्हाला काय वाटतं, आम्हाला तुमची मतं मांडा. आणि जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूया एका पुढच्या एका नवीन व्हिडिओमध्ये.